माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची काल विशेष न्यायालयानं दिल्ली मद्य विक्री परवाना घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे आणि सीबीआयला न्यायालयानं छापलंही आहे. त्याला जोडून सर अजित पवारांना देखील शिखर बँक घोटाळ्यामध्ये निर्दोष मुक्त झालेले कालच. ती क्लीन चिट वेगळी आणि हे वेगळं आहे. अरविंद केजरीवाल आणि इतर 23 जण, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग जे राज्यसभेचे खासदार आहेत, इतर काही अधिकारी, व्यापारी, या सगळ्यांना सीबीआयनं दिल्ली सरकारचा लिकर पॉलिसी, मद्य पॉलिसी मध्ये घोटाळा झाला या आरोपाखाली अटक केली. जवळजवळ केजरीवालना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, एका मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना, ज्याचं बहुमत आहे दिल्ली विधानसभेत, त्यांना जवळजवळ फरफटत घेऊन गेले. हे संपूर्ण देशानं पाहिलं. प्रधानमंत्री मोदी, अमित शहा, तेव्हाचे त्यांचे नायब राज्यपाल हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत होते. या सगळ्यांनी प्रचंड बदनामीची मोहीम चालवली. केजरीवाल सांगत होते की मद्य पॉलिसीमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तरीही आधी लोकसभा निवडणुका आल्या, केजरीवाल तुरुंगात टाकलं त्यासाठी, जागा जिंकण्यासाठी. मग विधानसभा जिंकायची आहे म्हणून हा विषय त्यांनी लावून धरला. पण काल न्यायालयानं सांगितलं ही संपूर्ण केस इतकी पोकळ आहे, इतकी भंपक आणि इतकी खोटी आहे, ही टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, कोणती योग्य माहिती नाही, ही केस चालणं शक्य आहे, केस उभी राहणं शक्य आहे. आणि या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली, जवळजवळ निर्दोष मुक्तता केली. हेमंत सोरेन यांना सुद्धा मुख्यमंत्री असताना अशा प्रकारेच अटक केली. महाराष्ट्रात अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना जावं लागलं. नवाब मलिक मंत्री होते, त्यांना जावं लागलं. मला जावं लागलं तुरुंगात. आणि प्रत्येकाला कोर्टानं शेवटी कोणी जामिनावर सुटले, कोणाला निर्दोष सिद्ध केलं, कोणाच्या अटका आमच्यासारख्या त्या बेकायदेशीर आहेत असं ईडी कोर्टाने सांगितलं. पण कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारावर सगळ्यात जास्त आवाज कोणी उठवला असेल तर अमित शहा प्रचारामध्ये आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. का तर लोकसभा जिंकायच्या होत्या दिल्लीतल्या 7, म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीची विधानसभा त्यांच्याकडून काढून घ्यायची होती, ती भाजप विरोधात होती, म्हणून त्यांना केजरीवालला तुरुंगात टाकायचं होतं. हे काल सिद्ध झालेलं आहे. ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं, खरं म्हणजे सरकारनं, गृहमंत्रालयानं त्या सीबीआय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे. छगन भुजबळ 22 महिने तुरुंगात होते, निर्दोष सुटले. ज्यांनी हे कृत्य केलं त्या ईडी अधिकाऱ्यांवर सगळ्यात आधी किरीट सोमय्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावरती जेव्हा आरोप झाले, अर्थात कोर्टानं सोडलं, तेव्हा तुम्ही कसे तडफडत तळमळत कोर्टात गेलात? मग दुसऱ्यांना इज्जत आणि अब्रू नाही का? छगन भुजबळ यांच्या बाबतीत सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत. मग ते ईडीचे अधिकारी, त्यांच्यावर काय कारवाई झाली? खोटे पुरावे आणि खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल ज्याने आरोप केले हे ते भाजपचे जे लोक आहेत, किरीट सोमय्यांसारखे, त्यांच्यावरती काय कारवाई झाली? आमच्यावरती आरोप करणाऱ्यांची काय कारवाई झाली? त्याचप्रमाणे केजरीवाल यांच्यावर प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली. त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहानी माफी मागायला पाहिजे.
नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केजरीवालची माफी मागायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याने दबावाखाली येऊन हे कृत्य केलं त्यांना निलंबन करून त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे. रावसाहेब, तसंच प्रकरण आहे शिखर बँक घोटाळ्याचं. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप होते आणि आता न्यायालयात क्लोजर रिपोर्ट फाईल केला बघा, क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही, लक्षात घ्या. अजित पवार साहेब असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. तो दिल्लीला फाईल गेली की हा रिपोर्ट क्लोज करूया. अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. अजित पवारांची अस्वस्थता त्यातून होती आणि त्यातून त्यांना परत माघारी जायचं होतं. ज्या कारणासाठी मी भाजपबरोबर आलो ती फाईलच बंद होत नसेल तर मग कशा करता थांबायचं. जरंडेश्वर कारखान्याच्या फाईलविषयी बोलतोय. शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. अण्णा हजारे वगैरे लोकांनी त्याच्यामुळे ती थांबली होती. आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. आज अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला आहे. डीजीसीने सांगितलं होतं किंवा नागरी उड्डयन विमान मंत्र्यांनी सांगितलं होतं की 1 महिन्यात अहवाल सादर केला जातो. अजूनही अहवाल नाही आहे आणि एकीकडे रोहित पवार हे सर्व नेत्यांना भेटून या प्रकरणाची सखोल चौकशी. VSR कंपनी ही यातली आरोपी क्रमांक 1 आहे आणि सह आरोपी DGCA. या दोघांच्या संगनमतानं किंवा या दोघांची जी हात मिळवणी आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये DGCA आणि VSR कंपनी, त्या हात मिळवणीतून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे आणि म्हणून त्याची चौकशी होत नाही. VSR कंपनीमधले अज्ञात भागीदार कोण आहेत, बेनामी, तर ते आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती, हे सगळे या कंपन्यांमधले बेनामी भागीदार आहेत. चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील. DGCA ही या देशातली सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे. खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत असं मी नेहमी म्हणतो. DGCA कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. अहमदाबादमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचे बळी हे DGCAच्या हलगर्जीपणामुळे गेले. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे. काही दिवसापूर्वी एअर ॲम्ब्युलन्स कोसळली रांची भागामध्ये, ही DGCAचंच पाप आहे. DGCA फक्त भ्रष्टाचार करते, आपल्या हव्या त्या लोकांना लायसन देते किंवा काढून देते. रावसाहेब, आता आपण VSR कंपनी आरोपी क्रमांक 1 म्हणाला, त्याच VSR कंपनीने काल देवेंद्र फडणवीसांनी आणि सुनेत्रा त्यांनी प्रवास केलेला विमानात. हो, मग तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांचं स्वतःचं वेगळं विमान असेल VSRकडे दिलेलं. VSRचे स्वतःच्या विमानं कमी आहेत आणि राजकीय नेत्यांची विमानं VSR आपल्याकडे ठेवतं. त्याच्यामध्ये त्यांचं विमान असेल स्वतःचं, ते फडणवीस साहेबांचं. रावसाहेब, काल रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर जी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि त्यात ते असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात सुनेत्रा पवार अजून गप्प का आहे. हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता. हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे. ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मी असं म्हटलं त्या सरकारमध्ये त्या डेप्युटी CM आहे. FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर
40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय. VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो हवा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्याने आपला पती गमावलाय, ज्याने आपला पिता गमावलाय, त्यांनी केली पाहिजे. पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे. हा अपघात धोक्यानं की धोक्यानं असं देखील राज ठाकरे नाही, म्हणतात. ठीक धोका आहे. नेमका कोणी दिला? त्याच्यावरती खूप वेळा आपण राज्यसभेचा काही चर्चा झाली राज्यसभेच्या बघा, इस्पितळात आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. त्याच्यामुळे ती राजकीय चर्चा करण्याची जागा नाही. त्यांच्याने माझे व्यक्तिगत नात्याचे संबंध आहेत पहिल्यापासून राजकारणात येण्याआधीच्या पासून. काल त्यांना भेटलो, त्यांच्या प्रकृतीची काळजीपूर्वक चौकशी केली, माझ्याशी ते बोलले अनेक विषयावर. ते खरं आहे. इतर सुद्धा काही लोकांचे तेव्हा दिल्लीतून फोनाफोनी सुरू होती तिथे, त्या संदर्भात एक संवाद झाला, तुम्हाला माहिती आहे. आणि पवार साहेबांची प्रकृती आता स्टेबल आहे. काही चाचण्या त्यांच्या थोड्या आजूबाजूकडे होतील आणि ते घरी जातील. त्याला ताबडतोब घरी जायचं, पण डॉक्टरांनी त्यांना थांबवलेलं आहे, कुटुंबानं थांबवलेलं आहे. आणि लवकरच ते पूर्ण बरे होतील आणि सक्रिय होतील असं मला एकंदरीत त्यांच्याशी बोलताना जाणवलं. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही असं म्हणत आहात की राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी चर्चा होती. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे हे वारंवार शिवसेनेचा हा कसा दावा आहे राज्यसभेसाठी हे ठळकपणे सांगतात. मग ते चुकीचं काय बोलतायत? एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच आम्ही निर्णय घेऊ ना. फक्त माझ्याकडे 20 जागा आहेत म्हणून तर मी आमचा खासदार निवडून आणू शकत नाही, किंवा काँग्रेस पक्षाचे 16 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही, शरद पवारांचे 10 आमदार आहेत म्हणून ते निवडून आणू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाचा दावा आहे, प्रत्येकाला वाटतं आमच्याशिवाय निवडून येणार नाही. एकत्रित बसून आपापल्या दाव्यांवरती चर्चा करणं आणि निर्णय घेणं हा त्याच्यावरचा मार्ग आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरे जे बोलतात ते बरोबर आहे. प्रत्येकाचा खासदार निवृत्त झालाय. फक्त शिवसेनेचाच झालाय का? नाही, शिवसेनेचा झालेला आहे. आमच्या प्रियंका चतुर्वेदी निवृत्त झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त झाल्या आहेत. काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त झाल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जण म्हणतो की आमचा खासदार निवृत्त झालाय, आमचा दावा आहे. असं नसतं. ते एकत्र बसूनच विधान परिषद आणि राज्यसभेबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. तुमच्याबद्दल देखील त्यांनी संदर्भ दिलाय की शरद पवार हे सर्वाधिक आदरार्थी आहेत आम्हाला, परंतु ही जागा आमची आहे. जर कोणी मोठं नाव आणलं तर पुढच्या वेळेला काँग्रेसने मोठं नाव आणलं तर आम्ही संजय राऊतांची जागा द्यायची का, असा सवाल दिला. बरोबर. मी काय म्हणतोय, आदित्य ठाकरे यांचं जे कालचं वक्तव्य आहे ते अत्यंत योग्य आहे. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. आम्हाला आमचा आवाज राज्यसभेमध्ये उठवण्यासाठी किमान 2 खासदारांची तरी गरज असते. मी एकटा तिथे काही करू शकत नाही. सपोर्टला कोणतरी लागतो, टाळ वाजवायला, झांजा मारायला, तुतारी वाजवायला, एक मागे लागतो. 2 खासदार असणं प्रादेशिक पक्षाची ही आमची गरज आहे. काँग्रेस पक्षाचे 25 खासदार आहेत. त्यांच्यासाठी अनेक राज्य आहेत, निवडून आणण्यासाठी, असं मी म्हणतोय. प्रश्न फक्त माननीय शरद पवार साहेबांचा आहे. शरद पवार साहेबांचा मेडिकल रिपोर्ट आता जो येईल, सुप्रियाताई सुळे चर्चा करतील, जयंतराव पाटील चर्चा करतील, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. पण आदित्य ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे, त्या चुकीचं काय? उद्धव साहेब स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक आहेत? अजिबात नाही. माननीय उद्धव साहेबांनी अशी इच्छा कधी व्यक्त केलेली नाही. ते आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत, शिवसेना पक्षप्रमुख आहेत. महाविकास आघाडीतल्या सर्वच घटकांची इच्छा आहे की त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं आणि 3ही पक्षाच्या आमदारांना कायम मार्गदर्शन करावं, ही सगळ्यांची आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली की काँग्रेस आता विरोधाचा मोदींकडे फार गांभीर्याने घेऊ नका.
केजरीवाल के साथ कायदे को क्लीन चिट मिली है। अरविंद केजरीवाल जी को कल स्पेशल कोर्ट ने लगभग बाइज्जत बरी किया। उनके साथ मनीष सिसोदिया जी और 23 लोग है महत्वपूर्ण। जिस तरह से सिर्फ दिल्ली की विधानसभा केजरीवाल और उनके पार्टी के हाथ से निकालने के लिए या लोकसभा चुनाव जीतने के लिए जिस प्रकार से लोगों ने चुनी हुई एक सरकार और मुख्यमंत्री को बदनाम किया गया, जिस तरह से एक सिटिंग चीफ मिनिस्टर को सीबीआई ने घर से पकड़कर घसीटकर जेल तक लेके गए, ये बहुत ही चित्र डरावना था, हाँ, चिंताजनक था देश के लोकतंत्र के लिए, संविधान के लिए। और ये सब किसने किया? ये हो गया देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और गृह मंत्री अमित शाह जी और लेफ्टिनेंट गवर्नर उस वक्त के जो थे, हाँ, उनके आदेश, उनके मर्जी से हुआ। ये बहुत ही चित्र गंभीर था। जिस तरह से कल केजरीवाल जी रो पड़े, आपने देखा होगा कि कितना सदमा उनको पहुंचा था उस वक्त। तो अब मेरी ये मांग है, जिस प्रकार से आपने गलत काम किया, सरकार ने, केंद्र सरकार के आदेश से सीबीआई ने, सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह ने केजरीवाल जी की माफी मांगनी चाहिए। आप जिम्मेदार हैं, सीबीआई आपके अधीन है, तो नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी ने केजरीवाल जी की माफी मांगनी चाहिए। दूसरी बात, जिस सीबीआई अधिकारी और अफसर के आदेश से ये हुआ है, उसका निलंबन, उसका सस्पेंशन होकर उनके ऊपर भी केस चलनी चाहिए, झूठा मुकदमा डालने का। बीजेपी की आम आदमी पार्टी बी टीम है, ऐसा कांग्रेस आरोप लगा रही है कि उनको बिल दी है। ये ठीक है, राजनीतिक आरोप होते हैं।